मध्य प्रदेशमधील दतिया विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने आता नरोत्तम मिश्रा यांना तिकीट नाकारलंय। तिकीट नाकारलं त्यामुळे नरोत्तम मिश्रा यांचे समर्थक आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखलाय, ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहे। दगडफेकीमध्ये पोलीस अधीक्षकांसह 6 पोलीस देखील जखमी झाले असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत नरोत्तम मिश्रा यांचे समर्थक या ठिकाणी आता चांगलेच आक्रमक झालेले दिसतात। मध्य प्रदेशमधील माजी गृहमंत्री असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळख मिळवणाऱ्या नरोत्तम मिश्रांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे। त्यामुळे नरोत्तम मिश्रांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखलाय, दगडफेकही केली आहे। या आंदोलनामुळे एमपी मध्ये मोठा गोंधळ उडाला असून 6 पोलीस कर्मचारी जखमीही झाले। नरोत्तम मिश्रा यांची मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ नेता म्हणून ओळख होती। पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याविरोधात भूमिका घेतल्यानं नरोत्तम मिश्रांची देशभर चर्चा झाली होती। सोबतच त्यांनी हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या घरावर झालेल्या बुलडोझर कारवाईचं समर्थन केल्यानंही ते चर्चेत आले। मात्र 2023च्या विधानसभा निवडणुकीत दतिया मतदारसंघातनं काँग्रेसच्या राजेंद्र भारती यांनी मिश्रांना पराभवाची धूळ चारली होती। आता एका कायदेशीर प्रकरणात दोषी ठरवल्यामुळे राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द झाली आहे। त्यामुळे दतियामध्ये 30 जुलैला पोटनिवडणूक होत असून तिथे भाजपनं नरोत्तम मिश्रांऐवजी संघाच्या आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली आहे। एकेकाळी मोठं पद आणि प्रतिष्ठा असणारा नरोत्तम मिश्रांचं तिकीट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कापल्यामुळे मिश्रांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। मिश्रांच्या 3000हून अधिक कार्यकर्त्यांनी दतियामधून जाणारा काश्मीर कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 12 तासांहून अधिक काळ रोखून धरला होता, ज्यामुळे महामार्गाची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। रास्ता रोको हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आंदोलकांनी तुफान दगडफेक केली, ज्यामध्ये दतियाच्या पोलीस अधीक्षकांसह 6 पोलीस जखमी झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना